आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. मोक्का व जबरी चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपीस दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक 1 गुन्हे शाखा यांनी जेरबंद केले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे अभिलेखावरील पाहिजे फरार तडीपार शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे व मोक्का गुन्ह्यातील पाहिजे आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुषंगाने दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक 1 कडील अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुके व स्टाफ पोलीस हवालदार बाळू गायकवाड, अजित शिंदे, महिला पोलीस हवालदार मनीषा पुकाळे व पोलीस अंमलदार साईकुमार कारके असे वारजे माळवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 505/2024 भारतीय न्याय संहिता कलम 109, 351, 2, 352, 35, 189, 1, 189, 2, 189, 4, 190, 191, 3, 61, 2, 111 व क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट 7 व आर्म ऍक्ट 425 मुंबई पोलीस कायदा 37(1)(3) सह 135 महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3(1)(2)(3)(2) व 3(4) या गुन्ह्यातील निष्पन्न पाहिजे आरोपी नामे आदित्य उर्फ बंटी मंडलिक, राहणार वारजे माळवाडी, पुणे याचा शोध घेत होते. पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना स्टाफमधील पोलीस अंमलदार साईकुमार कारके व महिला पोलीस हवालदार मनीषा पुकाळे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील निष्पन्न पाहिजे आरोपी आदित्य उर्फ बंटी मंडलिक हा माडा कॉलनी, वारजे माळवाडी, पुणे येथील मोकळ्या मैदानात थांबला आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदरची माहिती ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळविली असता त्यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन सदर पाहिजे आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेण्याबाबत सांगितले होते. प्राप्त बातमीच्या अनुषंगाने पोलीस अधिकारी व स्टाफ यांनी म्हाडा कॉलनी, वारजे माळवाडी, पुणे या परिसरात जाऊन शोध घेतला असता सदर निष्पन्न पाहिजे आरोपी नामे आदित्य उर्फ बंटी मंडलिक हा म्हाडा कॉलनी, वारजे माळवाडी, पुणे येथील मोकळ्या मैदानात उभा असलेला मिळून आल्याने त्यास आहे त्या परिस्थितीत ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव पत्ता आदित्य उर्फ बंटी गणेश मंडलिक, वय 22 वर्षे, राहणार डी बिल्डिंग, म्हाडा कॉलनी, रोझरी शाळेजवळ, वारजे माळवाडी, पुणे असे सांगितले. त्यास पुढील अधिक चौकशीकरिता ताब्यात घेऊन त्याच्याकडे दाखल गुन्ह्याबाबत चौकशी करता सदरचा गुन्हा हा त्याने त्याच्या इतर अटक साथीदार यांच्यासह मिळून केला असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यास अधिक विश्वासात घेऊन पुन्हा त्याच्याकडे चौकशी करता त्याने व त्याचा अटक साथीदार असे मिळून करमाळा, सोलापूर येथे पेट्रोल पंपाजवळ एका इसमास लोखंडी हत्याराचा धाक दाखवून त्याच्याजवळील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेऊन पळून गेल्याबाबत सांगितले. सदरबाबत टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 779/2024 भारतीय न्याय संहिता कलम 309(6)(3)(5) अन्वये गुन्हा नोंद आहे. सदर आरोपीस पुढील कारवाईकरिता वारजे माळवाडी पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गणेश इंगळे व दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुके, पोलीस अंमलदार साईकुमार कारके, महिला पोलीस हवालदार मनीषा पुकाळे, पोलीस हवालदार बाळू गायकवाड, अजित शिंदे, गणेश भगे, प्रदीप राठोड, दत्तात्रय पवार, इरफान पठाण, रवींद्र लोखंडे, पोलीस अंमलदार अमित गद्रे, महेश पाटील, नारायण बनकर यांनी केली आहे.